मूर्ख आहे का? मग तुम्ही एकदा काढल्यानंतर नंतर त्याची सोय काय केली तुम्ही? सोय काय केली? मी वारंवार चल पुढे पुढे इथे कारवाई 100% होणार आहे. इथून पुढे कंटिन्यू होणार. मग इथे एक बोर्ड लावा ना. हा बोर्ड तुम्हाला सफिशियंट वाटतो का? वाद नाही घालायचा. आणि इथून पुढे कृपया कचरा टाकू नका. तुम्हाला विनंती काय आहे. मी तुमचे हात पाय जोडून कचरा इथं नाही हे उचलतोय आम्ही. आणि आजच हे करतोय. यायचं आम्ही आज आहे. इथं तिथं सोयी करायचं 100% करायचं. सोय करा. जिथं हौद बांधा तिथं लोकांनी असं मला आवडत नाही. माझा सातारा सुंदर सातारा पाहिजे. बरोबर आहे, मान्य आहे. तुम्ही पावती द्या. याच्यातच आपण जे काही पावतीचे पैसे जमा होतील ना त्यातले तिथे हाऊस टाकणार. काय नेमकं कारवाई सुरू आहे काय? नमस्कार, मी सुशील संसारे, गट विकास अधिकारी पंचायत समिती सातारा. आपले जे सातारा नगरपालिकेच्या आजूबाजूचे जे गावं आहेत त्या गावांमधून आजूबाजूने जाताना जे ओढे किंवा नद्या नाले आहेत तिथे प्लास्टिकच्या पिशव्यांमध्ये भरून घरातला कचरा टाकला जातो. त्यासाठी माननीय पालकमंत्री महोदय, माननीय सीओ मॅडम यांच्या मार्फत आपल्या सगळ्याच ग्रामपंचायतींना सूचना होत्या की आपल्या मार्फत सगळ्या जे काही दंडात्मक कारवाई आपल्याला करायची आहे त्या पद्धतीने पथकं नेमून आपण ती कारवाई करतोय. रोज 9 वाजता सकाळी आणि संध्याकाळी 6 वाजता आपले पथकं हे इपिक स्पॉट आपण यांना घोषित केलेलं आहे. त्या इपिक स्पॉटवर जाऊन आपण ही कारवाई करतोय. तर या कारवाईमध्ये जो कोणी व्यक्ती कचरा टाकताना दिसतो त्या व्यक्तीला थांबवून तिथे पावती, त्यांना समुपदेशन पण केलं जातं, त्यांना मार्गदर्शनही केलं जातं. त्या भागात जेव्हा घंटागाडी फिरेल त्या घंटागाडीमध्ये आपल्या मार्फत कचरा टाकला जावा हेही सांगितलं जातं. तरी पण काही लोकांच्या सोयीप्रमाणे जेव्हा घंटागाडी तिथं नाही पोहोचत किंवा उशिरा येते त्या पद्धतीने लोक ऑफिसला जाताना किंवा घरातून बाहेर पडताना कचरा गाडीत आणतात आणि इथे भिरकावून टाकून देतात. तर त्यामध्ये जो प्लास्टिकचा कचरा असतो तो नद्या नाल्यांमध्ये, ओढ्यांमध्ये जाऊन त्याचं प्रदूषण वाढतंय. त्यासाठी आम्ही ही कारवाई करतोय. पहिली दंडात्मक कारवाई आहे 1000 रुपये आणि नंतर पुढे जर परत वारंवार तो व्यक्ती सापडला तर आपण त्याच्यावर अजून दंडात्मक कारवाई करतोय. तसंच ग्रामपंचायतीला सूचना आहे की हा कचरा जो या स्पॉटवर पडला जातो तो वारंवार ग्रामपंचायत उचलते आहे. यासाठी मदत म्हणून सर्वच नागरिकांना एक महत्वाची विनंती राहणार आहे की आपल्याकडे जेव्हा घंटागाडी येते त्यावेळेस आपण त्या घंटागाडीचा वापर करावा. कचरा कृपया या ओढ्या, नदी नाल्यामध्ये टाकून प्रदूषणाला वाव मिळू नये. धन्यवाद.